पेपरच्या अगोदर जे काही तुम्हाला 2-3 दिवस मिळतात ते दिवस फक्त आणि फक्त रिव्हिजनसाठी असतात, सेल्फ स्टडीसाठी असतात. बरेच मुलं ह्या दिवसांमध्ये तासनतास त्या यूट्यूबवरती लाईव्ह सेशन्स अटेंड करत असतात. लाईव्ह सेशन अटेंड करणं चुकीचं नाही आहे, पण त्याला एक मर्यादा असली पाहिजे. हा वेळ जास्तीत जास्त तुम्ही सेल्फ स्टडीला द्यायला पाहिजे बाळांनो. तर मी सगळ्यांना 2-3 टिप्स सांगेल. सगळ्यात पहिली टिप ही आहे की तुमचे जे काही 16 चॅप्टर्स फिजिक्समध्ये आहेत त्यापैकी तुमचे परफेक्ट झालेले चॅप्टर्स जे आहेत, म्हणजे तुम्ही जे अगोदर वाचलेले आहेत त्याची रिव्हिजन पहिले सेल्फ स्टडी करा. एका ठिकाणी बसा, त्याच्यासाठी अजिबात लाईव्ह सेशन्स बघू नका. दुसरी गोष्ट, जे चॅप्टर तुमचे झालेले नाही आहेत त्याच्यासाठीच फक्त लाईव्ह सेशन्स किंवा रेकॉर्डेड सेशन्स यूट्यूबवरती बघा. आणि ते पण एक वेळ ठरवून घ्या की मी 1 तास बघणार, 2 तास बघणार. 4-4, 5-5 तास एवढे सेशन अटेंड करून काही उपयोग नाही आहे. आउटपुट फार कमी असतं, त्याचं 0 असतं मी तर म्हणेल. ओके, सो परीक्षेच्या वेळेस त्याला वेळ देऊ नका. आणि तिसरी महत्त्वाची टिप, कॉन्फिडंट राहा. सगळे 16 चॅप्टर करण्याची गरज नाही आहे. 12 ते 13 चॅप्टर्स परफेक्ट करा आणि मग पेपरला सामोरं जा. रिव्हिजनला महत्त्व द्या.